नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अभ्यासावर बोलू काहीच्या 10व्या सत्रामध्ये मी अजित साने तुमचं मनापासून स्वागत करतो. आज एक वेगळाच विषय सर आपल्यासमोर मांडणार आहेत. काय आहे तो विषय? चला जाऊन आपणच ऐकूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता श्रवण कौशल्य किंवा लिसनिंग ॲबिलिटी याबद्दल बोलणार आहोत. खरं म्हणजे हा शब्द तुम्ही अनेकदा कानावर पडलेला ऐकला असेल की आमचा मुलगा ना अजिबात ऐकत नाही. या ठिकाणी ऐकणे याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे सांगितल्याप्रमाणे वागत नाही, आणि दोन ऐकण्याची क्रिया नीट करत नाही. या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापेक्षा वयाने मोठी असणारी माणसं, अनुभवी असणारी माणसं, आपले आई वडील, थोरला भाऊ किंवा शिक्षक यांनी आपल्याला लहानात लहान दिलेल्या सूचना असल्या तरी त्या लक्षात ठेवा, जमल्यास लिहून ठेवा. त्याला आपण ऐकणं म्हणतो. जेव्हा लहान मुलं दुर्लक्ष करतात त्यावेळी मोठी माणसं रागावतात, आणि ते रागावतात म्हणून लहान मुलांना राग येतो. लहानपणापासून ही सवय ठेवा की आपल्याला दिलेल्या कोणत्याही सूचना आपण ऐकून घेतल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, शंका आली तर विचारलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आपले दोष दाखवणारे जे मित्र असतात ते आपले खरेखुरे मित्र आहेत. आपले आईवडील जर आपल्याला आपल्या चुकीबद्दल रागावले तर अजिबात रागावू नका. आपली कोणतीही चूक कोणी जर आपल्याला दाखवली तर ती आपल्यावर केलेली उपकाराची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा, आणि ती चूक आपल्याकडून कधीही होणार नाही याची काळजी घ्या. याचं नाव आहे श्रवण कौशल्य. मित्रांनो, वर्गामध्ये श्रवण कौशल्याचं महत्त्व जास्त आहे. वर्गामध्ये सर किंवा बाई एखादा विषय समजावून सांगताना आपलं मन, आपलं कान, आपली श्रवणेंद्रिय एकाग्र करून त्याकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर वर्गामध्ये गोंगाट होत असेल काही कारणानं तर तिकडे दुर्लक्ष करणं आणि फक्त सांगितलेल्या गोष्टीवर, बाई सांगत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं याचा सराव आपल्याला जमला पाहिजे. मित्रांनो, आपल्या शेजारी बसलेला एखादा मित्र, आपल्या शेजारी बसणारा अगदी जवळचा मित्र जरी सर किंवा बाई शिकवत असताना आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला थांबवा आणि आपलं मन, आपली शक्ती त्यांनी सांगितलेल्या विचारावरच केंद्रित करा. हे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपली वही आणि आपली लेखणी सरसावून ठेवा. सरांनी सांगितलेला मुद्दा झटकन लिहून ठेवा. 2 ओळीमध्ये अंतर ठेवा आणि तो मुद्दा लिहा. सरांनी सांगितलेला विषय, त्याचं टायटल, त्याचं शीर्षक वरच्या बाजूला लिहा. डाव्या बाजूला तारीख लिहा. म्हणजे सरांनी सांगितलेला विषय केव्हा सांगितला आहे हे आपल्या लक्षामध्ये राहतं. अनावश्यक गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करून आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे अवधान. आणि हे अवधान केंद्रित करणं हे कौशल्य आहे, आणि ते सरावानं जमतं. आपलं मन चंचल असतं आणि आपल्या मनामध्ये अनेक विचार केव्हा तरी आपल्या मनाविरुद्ध मनात घुसतात. अशा वेळी त्या विचारांना थांबवणं आणि आपलं मन आपल्या
सांगितलेल्या बाईंच्या विषयावर केंद्रित करणं, यासाठी आपली वही आणि आपली लेखणी तयार ठेवली म्हणजे आपोआपच आपलं मन केंद्रित होतं. आवडत्या विषयाबद्दल तर सगळेच लक्ष देतील, पण न आवडत्या विषयाच्या बाबतीमध्ये जास्त सतर्क राहा, सावध राहा. आपल्याला माहिती असतं एखादा विषय आपल्याला आवडत नाही, पण तो विषय जपून ठेवा. मला आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. शब्दप्रयोग लक्षात ठेवा. नेट धरून ऐका. याचा अर्थ असा की आपलं मन हे धावपळ करत असतं, इकडे तिकडे धावत असतं. त्यावेळी आपल्या मनाला आवरून, नेट धरून आपल्या मनाला बाई किंवा सर सांगितलेल्या विषयावर मुद्दाम केंद्रित करून ऐकायला लावणं हे महत्त्वाचं आहे. हा अनुभव तुम्हालाही आला असेल. तुम्ही वर्गामध्ये शिकत असता आणि अचानकपणानं तुमच्या मनात विचार येतो की त्या दिवशी संध्याकाळी तुमच्याकडे कोणीतरी पाहुणे येणार आहेत आणि त्यांचा विचार तुमच्या मनामध्ये येतो. अशा वेळी संयमानं, जाणीवपूर्वक फक्त विषयावरच लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं असतं. नेट धरून या शब्दाला यासाठी अर्थ आहे की आपलं चंचल मन जे आहे त्याला आपण सावधपणानं एकत्र केलं पाहिजे. ज्या वेळेला एकापेक्षा अधिक मुद्दे सरांच्या बोलण्यामध्ये येतात, बाईंच्या बोलण्यामध्ये येतात, त्यावेळी त्या मुद्द्यांचा परस्पर संबंध लक्षात ठेवा. ते मुद्दे एकाखाली एक लिहा आणि थोडंसं अंतर ठेवा. यामध्ये मुख्य मुद्दा कोणता, उपमुद्दा कोणता, दिलेली उदाहरणं कोणती, हे लक्षात ठेवा. आणि ते लक्षात ठेवताना मूळ मुद्दा जो आहे, मुख्य मुद्दा आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. मोकळ्या मनानं ऐका. मनावरती दडपण ठेवू नका. दुसरे कोणतेही विचार मनामध्ये येऊ देऊ नका. हे जे मोकळ्या मनानं ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. अवधान केंद्रित करणं ही गोष्ट सरावानंच शक्य होते आणि त्यासाठी आपलं मन, आपले कान हे एकवटून एकत्र करणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपलं पाठ्यपुस्तक, आपला फळा आणि जे आपल्याला सांगतात ते यांच्यावरती लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, आपल्याला शिकवणाऱ्या बाई किंवा सर यांच्याबद्दल श्रद्धा ठेवा. श्रद्धावान लभते ज्ञानम असं गीतेनं सांगितलं आहे. त्याला खूप मोठा अर्थ आहे. कारण ते त्यांनी सांगितलेले विचार समजून घेण्यासाठी जसेच्या तसे आपल्या वहीमध्ये टिपून ठेवायला पाहिजे आहेत. वर्गामध्ये शांतता, स्तब्धता असणं आवश्यक आहे आणि आपल्या मनात संयम असणं आवश्यक आहे. संयम याचा अर्थ असा की एखाद्या वेळी सरांनी किंवा बाईंनी सांगितलेला मुद्दा आपल्याला पटला नाही तरी तो लिहून ठेवा. त्याच्याबद्दल शंका आली तर शंका लिहून ठेवा आणि तास संपल्यानंतर शांतपणानं त्याचा उत्तराचा मागोवा घ्या. ज्यावेळी बाई किंवा सर सांगत असतात त्यावेळी आपलं मन केंद्रित करण्यासाठी त्यांचं बोलणं चालू असताना नोट्स काढण्याचा सराव करा. 7वी 8वीमध्ये ते अवघड जाईल, पण पुढे मात्र ते खूप महत्त्वाचं ठरेल, आवश्यक ठरेल. जे 4 पानामध्ये सांगितलेलं असतं ते बाईंच्या किंवा सरांच्या बोलण्यामध्ये एका पानामध्ये एकत्र होतं. म्हणून वर्गामधलं शिकवणं, अवधानपूर्वक ऐकणं, समजून घेणं, त्यावर लक्ष केंद्रित करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला म्हणायचं श्रवणाची पथ्ये. तुम्हाला माहिती आहे का, परमेश्वरानं आपल्याला कान 2 दिलेले आहेत आणि तोंड 1 दिलेलं आहे. का बरं देवाने असं केलं? तोंड 1 दिलं आहे, बोलू नका, कमी बोला. कान 2 दिलेले आहेत, भरपूर ऐका. ते कानानं ऐका,
आणि मनात साठवून ठेवा. तेव्हा श्रवणेंद्रियांचं हे जे काम आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देणं योग्य नाही. दोन्ही कानानं ऐकणं आणि मनात साठवून ठेवणं हेच श्रवणाचं खरं पथ्य आहे. उत्तम श्रवणासाठी तुम्हाला शुभेच्छा. होता ना थोडासा वेगळा विषय, श्रवण कौशल्य म्हणजे लिसनिंग ॲबिलिटी. किती सुंदर पद्धतीने सरांनी आपल्याला त्याबाबत मार्गदर्शन केलं. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण जर तुम्ही व्यवस्थित ऐकाल तर तुम्हाला ते कळेल आणि तुम्ही ते प्रत्यक्षात आणू शकाल. जसं मी तुम्हाला सांगतोय, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हे नीट ऐकलत तर तो लाईक आणि सबस्क्राईब कराल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवाल याची मला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रामध्ये असाच काही वेगळा विषय घेऊन. धन्यवाद.